तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मी तुमचा लाडका राज ब्लॉगर बघू शकता. आज परत एकदा आलोय. तर माझा पोहायला जायचा जो ब्लॉग होता ना, त्या ब्लॉग मध्ये मी बोललेलो की आम्ही ते 3 जण होतो आम्ही आणि एक चौथा होता. दोन आहे तेव्हा सीन काय झाला, सिद्धिविनायकला जायचा प्लॅन बनवलेला पण कॅन्सल झालता या आटू झाटूमुळे. पण आता यू आलोय भाऊ मित्रांनो. आज तुला आम्ही 4 राडा करणार, सिद्धिविनायकला जाणार, मस्त खाणार पिणार. या पोरींवर झुंब. हे बाबा, चमडे चाळे करायचे नाही. पोलिस लय मारतात, धक्के देतात. ती एकमेकाला खाऊ घालायचं तुम्ही. मग खायचं तू पण खाऊ घाल तुला खाऊ घालणारी कुठे आहे मग? असली पाहिजे. होते ना, घालणारी कोण नाहीये. 4-5 जणीनं खाऊ घालून बघ कसं केलं याला. मीच खाऊ घालतोय त्याला. मावरा खाऊ घालूस तुला पापरात कायचं गावाली शेंगटाच्या गावाला शेंगदाणा शंगू का तुला शंगू? शेंगा देऊ लागला. गावली वावर ना जरा. अशा पद्धतीने स्टेशनवर आलोय. चॉकलेट वाय एकच पोच देतो गरीबांना. खुंकार पोच खुंकार सगळं हर एक बाय पोटत मी पण बघितलंय. मध्ये यायचं. एवढा करा पहिला त्याला एवढं थांब आलं. ऋतुराज भाई माने, तुम्ही काय 2 शब्द बोलू शकता कॅमेऱ्यात? काय नाही का लाजला की खपला इथंच भाई. कच्ची तू बांगला बघते, कच्ची कच्ची. दोघांचा लय मोठा सीन चाललाय. कुणाचा? गच्ची गच्ची पुच्ची करायला लागले. काल हो ऋतुराज भाई माने काय गोड हसताना दिसतो. ये बिचाराच्या पायाला लागलाय, तुम्ही बघू शकता खाली. हे कसं काय लागलं जरा एक्सप्लेन करा. कोयता लागलाय कोणता? वार पडल्यात का? भांडणाचा भांडण. वार पडलाय. ओ माय गॉड. तरीच बोललो. आपल्या त्याच्या फोनने. आता मी डीएम मध्ये आता नंबर देतो, मॅटर झाला की कॉल करा. ऋतुराज भाई माने असं नाव आहे. भैया माने. युवा भैया. कार्यकर्ता. युवा कार्यकर्ता. आमच्या इथं कोयते भाड्याने मिळतील. कोयते भाड्याने मिळतील. कुणा संपत असेल तर 101 वर फोन करा, 100 वर फोन करा. पोकळ बांबू पण. प्लॅस्टिकचे बांबू पण आहेत. दिसतात साधे पण 60 फूट बसतात. आज लय उशीर झाला. ट्रेन आणि मित्रांनो 2 मिनिटांनी ट्रेन आहे आमची. सिद्धिविनायकला जाणार. खूप दिवस झालं सिद्धिविनायक दर्शन नाही केलं मी. आता जाणार तर आता अडचणी झाल्यात आयुष्यात. हा अडचणी झाल्यात. अरे खूप बेकार आलं, अडचणी चालत काय. शुभमला माहिती आहे सगळ्या परिस्थिती माझ्या. लय अडचणी झाल्यात. जर कोणी माझा आवडतं व्यक्ती ब्लॉग वर असेल तर काय जावा. हा आवडती व्यक्ती शुभमची ब्लॉग बघत जावा. भावांनो, आम्हाला 50 लाखाची गाडी आली बघा. रोज रोडला पण मागणी लागते ती गाडी. याला चालवायला दम लागतो. मर्दा आता तुम्हाला सांगतो, एवढा घाण जोक मारला हसू नका. आम्ही सगळे घरी सांगून आलो की आम्ही चाललोय कामाला. आमचं आम्ही काम काय बघा. इथं करतोय तुम्हीच बघा. आलोय स्टेशनला, आता direct चाललोय संध्याकाळी घरी जाणार. सिद्धिविनायकला. डायरेक्ट संध्याकाळी 6च्या नंतर काम सुटतं, तर 6च्या नंतर घरी पोहोचवणार आलो. काय ऋतुराज बरोबर? क्रिस्टल रॅप बनवतो जाग्यावर. क्रिस्टल मध्ये हे काय? बनव, तुला एक शब्द देतो, पावडर बनव. रॅप बनव पटकन पावडर 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 पावडर. दूध बोल पटकन. दूध पाईप पाहिजे होता रे, लोकांना प्रश्न विचारल्यात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही ट्रेन मध्ये चढलो. मित्रांनो आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो आता सध्याला. तर पुढं बघू आपण सगळं जे आहे ते. ऋतुराज माने भाई, कुठे आलो आपण आता? आपण आता आलो ठाण्याला. ठाण्यात मित्रांनो आम्ही दादर स्टेशनला आलोय आता सध्याला. इथनं काय करायचं? सिद्धिविनायक. अरे कसं जायचं जरा एक्सप्लेन. भाऊ बसने जायचंय. 6 रुपये तिकीट बस. अण्णाला सगळं माहित आहे. जायचं तर डायरेक्ट टॅक्सी करून जायचं. पर्सनल टॅक्सी. पर्सनल टॅक्सी. हो गाना. 6 रुपयेवाला माणूस आणि तू 6 वाला माणूस कधी बसणार एवढा पैसा असून? चल इथं एटीएम आहे, 40,000 मध्ये 10,000 काढ. पैसे उडव मित्रांवर, भाग्य होईल तुझं चांगलं. तू टीव्ही मधला बाबा बोलला 10,000 उडव ऋतुराज, सक्सेस होशील तू लाईफ मध्ये. अशोक खराच्या तुला दुसरा पॅटर्न बनवावा लागेल.
तर मित्रांनो तुम्हाला पोरींचा दिवाना दाखवतो. पोरींचा छावा क्यूट बॉय. ये पोरींचा छावा यो एक मी नाही बाबा. यो पोरींचा रंडवा पडाय. बसा 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 सगळा खर्च मी करतोय. बस पाहते सगळेच पाहते बसायचं. काय बादशाह बिदशाह आहे का? बादशाह आहे का? हा तर अशा पद्धतीने मित्रांनो गाडी पकडली सध्याला आम्ही. तीनो बाई पिछे बैठे. एक खच्ची झालाय. काय बोलायचं कशा बाई खच्ची झालास? कच्ची बाई. काय नीट बोलत होतो ते काय जास्त बोलली नाही. मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आलो सिद्धिविनायकला फायनली. खूप मला चांगलं वाटतं सिद्धिविनायकला. वातावरण शांत आहे, मस्त आहे सगळं. आता मंदिराच्या आतमध्ये जायचं. काय भारी जायचं हलवा. भाई तू वासावरच राहा. भेटते ना खायला? किती प्लेट भरून कशी आहे घास? आम्ही गणपती बाप्पा काय आणलं बघ. एकच चौकात बस. बोलले मागे खूप देव काय म्हणत नाही आम्हाला हे आण ते आणा. नाही नाही लय दिवसात ना आलो बाय. फायनली मित्रांनो आम्ही एंटर केलंय मंदिरात. नंतर लाईन लावूया चला ना. तर मित्रांनो इथनं खरी अशी एंट्री सुरू होती. तुम्हाला बघू शकता. तर गणपती बाप्पाची मूर्ती आहे मस्त अशी. झिगझॅग लाईन आहे. कोणती लाईन आहे? झिगझॅग. हा झिगझॅग लाईन झिगझॅग. हे बाबा आयटम साठी नाही येत रा. आपण जरा सांभाळून बोल. काय हे फुल घेते खर्च शुभम मी नाही सॉरी. कोण ठेवणार कोण नाही हा? दोघात तर घ्यायचा ना करायचा ना खर्च. कोण नको म्हणलेलं. देव काय म्हणते ब्लॉगरच आमच्या घरी नाही. हे कोणी घेतले पूर्ण 50 रुपये घेते पुरा. देव काय म्हणते मला फुले बिड्या म्हणलं बरोबर आहे बाय. हा हा. की बघती ना म्हणजे आपण भक्तीला बिना म्हणलं नाही घातली. एखाद्या भक्तीला उचलून घेऊन यायचा. फुलं दोन शिगा फुलं 2-2 मिनिटाला बदलले बघ. बाबा अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाच्या पायथ्याची येत आहे थोड्याच वेळा. अजून थोडी वाट बघायची. तर अशा पद्धतीने आमचं दर्शन झालं. आता जस्ट दर्शन घेऊन आलो मित्रांनो. आता थोडं इथं फिरत थोडं बसलो. आणि गर्दीत बाहेर हा. खूप मोठ्या गर्दीतनं बाहेर आले. चल गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया. मामा काही ते मंदिरला जावा कपडे. अरे काय इथलं तर इथलं जायचं ना. काय माहित नाही आलोच नाही तर आपण. अरे उदर मध्ये अरे इकडे कुठून जावं लागणार इकडून. आम्ही मंदिर. पहिला राईट परत राईट त्याच्या मागे छोटे राईट. ओके धन्यवाद. हा काकांनी अशा पद्धतीने आम्हाला रस्ता सांगितला. आणि जाणार आणि आमच्या डेस्टिनेशनवर. तिथं जाऊन आमचं इथं बजेट खाल्लं 28 रुपयाला एक वडापाव. ऐकून महागाई वाढली आहे पण आमचा पेमेंट नाही वाढला कारण कामाला जात नाही ना. महागाई कशी वाढायला लागली ह्याबद्दल काय तर तुम्ही कमेंट टाका. सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आम्ही QR टाकतो तुम्हाला. तुम्ही आम्हाला पेमेंट करा. आम्ही ते खाऊ. हा 2-2 वडापावचे पेमेंट करा. काय पाहिजे तुम्ही जाऊन ब्लॉग आम्ही घरी जाऊन देऊ. खाऊन पिऊन अर्धा ते परत वाटून घेऊ आपण. चालेल तुमची प्रेम दाखवा. प्रेम करणारे सोडून गेले तुझ्या जीवनातलं म्हणजे आपल्या. यो छोटा राईट आला कितना बिग राईट मारणे का बिग. कोणती कोंबडा फायटर कोंबडा फायटर. फायटर राईट राईट. ए बाबा हानल बिनल एखादा कोंबडा मागे चावत बाबू. अगं माय ओ माय गॉड घाबरलोय सध्याला मी. डर का माहौल आहे इधर भाई. सगळे फायटर आहे गपागप येतात. हा इथनं मोठा राईट मारायचा. मामा बरोबर बोललेले रे. राईट आले आम्हाला.
हा मला वाटलं पण आलेत पण आमचे राईडवर शिकलो. आलो. तयारी ठेवा. ओ जय साईराम. ओम साईराम बोलणार होतो पण जय साईराम बोललो. पण ओम साईरामच बोलायचं असतं. जय साईराम confuse झालो मित्रांनो. जय साईराम ओम साईराम. सलून बघ फुल प्रीमियम सलून बनवलंय भाईनं. कडक मध्ये 2 खुर्ची आहेत पण एक मी मानत नाही. ए बडी लाईट वेट बेबी बडी. 6x झूम होतो आयफोन 15 चा फायदा यो आहे मित्रांनो. आता मी फायदा होते भावानं मी खूप स्ट्रगल करतोय. प्लीज मला सपोर्ट करत जावा. थोडं तर बघत जावा ब्लॉग. 5-10 मिनिटं बघितलं होऊन जातंय सगळं. एवढं काय नाही. व्ह्यूज भेटून जातो मला तेवढं. लय मोठा ब्लॉग नसते आमचा. हा 7-8 मिनिटाचे. नवीन गाडी. ए मामा तुझी चप्पल गायब आहे. लंगडा. चप्पल तुझी रे. ते तर सांगा रे. अरे खरं नाही. आम्ही बोललो 3च जोड कशी काय. 4थी जोड कुठं कोणी बघ. ब्लॉग मध्ये बघू का? हा बघ बिंदास. बघा ना आजकाल नाही तो आला देव चालला बरोबर आहे. हा येतात एवढं. शिव्या दिल्या म्हणून तर आधीच नाही. भीक मागायची जायची आल्याची कुठं बसलाय ते बस. ए बाबा असं मध्ये जाऊ नको. घेतलं का ते तू एक ती पूर्ण काय 200 मोठे झाले 250 छोटी 150 हाय का. 10 रुपयाचा फुल घेऊन गेला आणि अपेक्षा काय ठेवता मला द्यावं हे दे ते दे. अरे आपण जे घेऊन गेलोय त्यानुसार अपेक्षा मागायच्या रे. घेऊन जातो 10 रुपयाचं फुल त्याच्यात अपेक्षा असते. डोकं टेकवलं का तिथं. हा फायनली मित्रांनो आता आम्ही सध्याला ट्रेन मध्ये खूप थकल्यात. सगळे पण हे दोघं पण थकल्यात. जरा डिप्रेशन मध्ये गेला यो. ॲज आयटमचा मेसेज आलता काय खुंकार पोच दे एकदा खुंकार पोच लास्ट भावासाठी. मित्रांनो आता हा ब्लॉगचा एंडिंग होत आहे. बाय बाय. चल बाय बाय कर. हे बाय बाय कर ना. बाय बाय कर. आमचा 5 वाजता ब्लॉग येणार आहे. त्यासाठी कधी पण येईल बघायचं विसरू नका. असणार.